आणि मी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने केलं तर फार तुमचे भांडेही भरत नाही आणि हात पण चिकट होत नाही, नाहीतर खूप हात वगैरे सगळं चिकट होतात भांडे. त्याच्यामुळे या पद्धतीने केलं तर एकदम सोपं असतं आणि लगेच होऊन जातं. तर ट्राय करा तुम्ही पण नक्कीच. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत का? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर ब्लॉग तर यशच करतोय, पण म्हटलं आज आपण सुरुवात करूया, मग नंतर यश काय करतो बघू. ओ मोंटू, आता मोंटूचा येतोय आहे बर्थडे. यश लय भारी भरतोय, कटिंग केली आहे तर. आहा आहा, एकदम भारी दिसताय यश तुझे केस. मला पहिले काल आवडले नव्हते, बट आता छान दिसतंय. तर मम्मीने आता काम आवडले, तर मी मग तुला आता सांभाळलं. आता माझी मम्मी काम करेल, मग मी परत मग तुला सांभाळेल. आणि छान परत हे दूध टाकून आणि कोबी टाकून मस्त पैकी परत. दूध नाही रे, दुधी. दुधी भोपळा. भोपळा. भोपळा बोलता नाही येत तुला? मग तुम्ही आता हे बघा किती सारे कापूस काढले, तर मी आता भरतोय. मधून काढले, आता मी भरतोय. मग का ग असे काम करते तू? का बरं काढला कापूस? काय दादाचे? आणि तुझी उस्तीचे काढू का मी? तुझी कुठे आहे? तिची उस्ती खाली. किती छान उस्ती होती रे, हिने खराब केली आता. माझी उस्ती होती तर खराब करू टाक. मग आता मला नवीन घ्यायची आता. मग आता हे याला काय करायचं? बाबाकडून. आता जाऊ तेव्हा घेऊन येऊ. बाबाकडून. याला काय करायचं? हे कोणतं? तर आता मी गाईज हे बनवतेय तूप. फार जास्त नाही आहे, एवढीच मलाई आहे माझी, फार जास्त निघत नाही. तर म्हटलं चला आज फायनली बनवूनच घेऊ. आपण थोडंसं बर्फ टाकू. थंड पाणी नव्हतं म्हणून मी बर्फ यूज केला आणि आता आपण नॉर्मल पाणी टाकतो. सगळं हे एकत्र करून काढून घेऊ. मी ब्लेंडरने फिरवते नेहमी आणि ब्लेंडरनेच करते, कारण माझं थोडंसं असतं त्याच्यामुळे मी मिक्सर वगैरे यूज नाही करत फार. त्याच्याने फार जास्त म्हणजे वेळ जास्त लागतो थोडासा, कारण पूर्ण तो गोळा तयार व्हायला थोडा वेळ लागतो, पण मग होतो ते. कंटिन्यू फिरत राहिलं ना तर आपोआप तयार होतो. थोडं थांबत थांबत स्टॉप करायचं, कारण हे फार गरम होऊन जातं. त्याच्यामुळे मी थोडंसं थांबून घेते, परत करते, थांबून घेते, परत करते. गरम होऊन जातं. कंटिन्यूस फिरवल्यानंतर पहा हा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे. गरम झालंय, त्यामुळे मी थोडंसं थांबून घेते आणि परत फिरवते. तर कंटिन्यू 15 मिनिटं जर फिरवलं आपण तर आपला गोळा छान तयार होतो. आता 5 मिनिटं फिरवलंय मी कंटिन्यू, तर इतका गोळा तो होतोय, म्हणजे हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली. तर हा बघा कसा गोळा फिरतोय. एकचदा करायचं पूर्ण. हे गोळा जर तुम्ही काढून घेतला बाहेर आणि परत फिरवलं तर काहीच होणार नाही. तो गोळा त्याच्यातच राहिल्यावर जेवढं फिरवता येईल तेवढं फिरवून घ्यायचं आणि मग ते आपण
याच्यात टाकू कढईमध्ये. बाबा तू बनवते का? वाव. काय वाव. पाणी आपण छान काढून घेऊ आणि पूर्ण मलाई जे आपली निघाली आहे मक्खन ते काढून आपण उकडून घेऊ. होऊन जाईल आपलं तूप तयार. तर तुम्ही हे उरलेलं जे ताक असतं ते यूज करतात का? मी तर नाही करत, कारण माझ्याकडे घरी कोणालाच आवडत नाही. तर ते प्रॉपर ताक सारखं नाही वाटत, ते फार थोडंसं कडवट पण लागतं. 5 दिवसाची ती मलाई असते त्याच्यामुळे. म्हणजे ते दूध सारखं असतं. आता जेवढं पाणी असं काढता येईल ना तेवढं काढून घ्यायचं, त्याच्याने आपला गॅस वाचतो आणि तूप लवकर तयार होतं. माझं फार नाही, थोडंसं तूप निघेल. पण दूध सारखं असतं त्याच्यात ते. पाणी असतं ना त्याच्यामुळे ते थोडं पाणी आटायला वेळ लागतो. पण ते दूध सारखं आहे ना. हा तर हार्डली 15 ते 20 मिनिट 15 मिनिटं लागतील व्हायला. बघा छान तुम्हाला दाखवेल तूप झाल्यावर. पहा माझं तूप किती छान तयार झालंय. अजून थोडं 2 ते 5 मिनिटं होऊ देईल. तसं झालेलंच आहे. थोडं अजून 2 मिनिटं झालं की होऊन जाईल. तर फार जास्त नाही निघालंय तूप, थोडंसंच निघालंय, कारण मी थोडीशीच मलाई जमा करते आणि लगेच करून घेते. जास्त दिवस नाही राहू देत त्याच्यामुळे. पण आणि मी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने केलं तर फार तुमचे भांडेही भरत नाही आणि हात पण चिकट होत नाही. नाहीतर खूप हात वगैरे सगळं चिकट होतात भांडे. त्याच्यामुळे या पद्धतीने केलं तर एकदम सोपं असतं आणि लगेच होऊन जातं. तर ट्राय करा तुम्ही पण नक्कीच. भेळ बनवली मी इथं आता यश आणि मोंटूसाठी. कैरी वगैरे, कांदा, टमाटर, लिंबू टाकून. मला पण भूक लागली होती. म्हटलं चला इव्हनिंग स्नॅक्स काहीतरी छान. तर आता आम्ही भेळ खाऊया. हो थांबा जरा, बघा किती घाई लागली तिला. तर चला आता आम्ही भेळ खाऊ. तर गाईज आता सगळे कामं आवरले. आता माझा मोबाईल पूर्ण स्टोरेज फुल झालं आहे. तर आता म्हटलं चला सगळे व्हिडिओ लॅपटॉपमध्ये टाकून आपला मोबाईल आपण रिकामा करू न्यू व्हिडिओसाठी. तर आता मी ते करते आणि मुलं इथं खेळत आहेत. असं काय मारायचं नाही, खेळायचं. तर बरेच लोक मला विचारतात की तुम्ही जवळचे लोक विचारतात की तुम्ही मुलांना सांभाळून व्हिडिओज पण बनवतात, सगळं कसं काय मॅनेज करतात. तर होतं सगळं मॅनेज आणि काहीतरी तर करावंच लागेल. आपण तर म्हटलं नाही आपण काहीतरी केलं पाहिजे घरी बसून. तर म्हटलं मी जॉब करायला बाहेर नव्हती जाऊ शकत, म्हणून मी काहीतरी करूनच स्टार्ट करू म्हटलं. तर मी केलं आहे. बघूया किती सपोर्ट मिळतो. सपोर्ट करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून पुढे छान छान ब्लॉग्स येत राहतील. आता मोंटूचा बड्डे आहे तर तिचा बड्डेचा ब्लॉग येईल छान. तर नक्कीच सबस्क्राईब करा. न्यू असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करत जा. छान छान लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. हॅलो गाईस, तर रात्रीचे 12 वाजेला मी बनवते पोहे. 12 नाही, आता 12:30 होत आले. मी तुम्हाला दाखवते. तर दर्शनला लागली भूक, तर दर्शनसाठी बनवते पोहे छान छान. तर गाईस तुम्ही पण या पोहे खायला. रात्रीचे 12:30 वाजता.